जर बायकोने खोटी केस केली असेल आणि बायकोला जर पोटगी मंजूर झाली असेल तर काय करायचं? नमस्कार, मी ॲडव्होकेट गौरी तुमच्या सर्वांचं कायदा कट्टा या चॅनलवरती हार्दिक स्वागत करते. आजचा आपला विषय आहे, समजा बायकोने खोटी केस केली आणि बायकोला जर पोटगी मंजूर झाली तर काय करायचं? आणि हा प्रश्न आपल्याला विचारलाय अमोल साळुंखे यांनी. त्या प्रश्नाचं उत्तर काय? तर काय करायचं? पहिलं काय तर अपील करायचं. अपील करायचं म्हणजे काय? वरच्या कोर्टामध्ये जायचं, तिथे अर्ज करायचा आणि अर्जासोबत जे काही तुमच्याजवळ आता पुरावे आहेत ते सगळे पुरावे त्यात जोडायचे आणि मग ते कोर्टासमोर प्रेझेंट करायचे, सादर करायचे. आणि त्याच्यामध्ये सांगायचं की आम्हाला हे पुरावे गोळा करण्यासाठी वेळ लागला आणि त्या वेळेमध्ये खालच्या कोर्टाचा न्याय निर्णय झाला, त्याच्यामुळे आम्ही आमची बाजू सिद्ध करू शकलो नाही. हे तुम्ही तुमच्या अपीलमध्ये सांगू शकता. एक. दुसरं काय करू शकतो? अपील करू शकतो, हे तर जनरली म्हणजे 60% लोकांना माहिती असते. आता दुसरं काय करू शकतो? दुसरं आपण काय करू शकतो की तुमची डिवोर्सची जर केस पेंडिंग असेल आणि जर तुमच्या वाईफने अडल्टरी केलेली असेल किंवा तुमची वाईफ स्वतःहून घर सोडून गेली असेल आणि तुमच्याजवळ त्याचा भक्कम पुरावा असेल. आता पुरावे कसे गोळा करायचे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. मग आता पुरावे जर तुमच्याजवळ भक्कम आहेत तर तुम्ही काय करायचं? तेव्हा तुम्ही काय करायचं? इकडची पोटगी नाही भरली तरी चालते म्हणजे भरू नये असं माझं म्हणणं, जर तुमच्याकडे भक्कम पुरावे असतील तर. मग काय करायचं? तर ते सगळे पुरावे न्यायचे आणि डिवोर्स केसच्या फाईलमध्ये अटॅच करायचे, कोर्टापुढे ते सादर करायचे आणि त्याच्यामध्ये दाखवायचं की तुमची वाईफ कशी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये, फक्त अडल्टरीमध्ये आहे म्हणून तुम्ही डिवोर्स मागू शकत नाही. तुम्ही काय म्हणू शकता की माझी वाईफ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आणि म्हणून मला डिवोर्स हवाय. हे जेव्हा तुम्ही कोर्टासमोर प्रूव्ह करता तेव्हा तुम्हाला मेंटेनन्स तुमचा वाचू शकतो, त्याच्याशिवाय तुमचा मेंटेनन्स वाचणार नाही. मग काय, एक तर तुम्ही अपीलमध्ये जाऊ शकता किंवा दुसरी गोष्ट तुम्ही डिवोर्समध्ये हे फाईल करून तुम्ही डिवोर्सची केस तुमच्यासारखी करून घेऊ शकता. आणि जेव्हा तुमची डिवोर्सची केस तुमच्यासारखी होते तेव्हा तिथले सगळे कागदपत्र आणून तुम्ही पोटगीच्या मेंटेनन्सच्या दाव्यामध्ये देऊ शकता आणि मग त्या दाव्यामध्ये तुमची मेंटेनन्स किंवा पोटगी तुमची ही रद्द केली जाऊ शकते, कॅन्सल केली जाऊ शकते किंवा असं तुमची मेंटेनन्स कधीच तुमची पोटगी तुम्हाला देऊ नका असं कोर्ट म्हणणार नाही. ते कधी म्हणेल? 2-3 गोष्टींमध्येच म्हणेल. एक तर तुमची वाईफ घर सोडून गेलेली असली पाहिजे किंवा तुमची वाईफ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असली पाहिजे, बरोबर, तेव्हाच तुम्हाला हे अलाउड आहे. मग याच्यापेक्षा अजून काय? मग का बऱ्याच पुरुषांचं असं म्हणणं असतं मी पोटगी देणारच नाही, काय होईल ते होऊ जा, काय होईल महिनाभर जेलमध्ये जाईल, वर्षभर जेलमध्ये जाईल, पण मी हिला पोटगी देणार नाही. असा मूर्खपणा करायचा नाही. का? कारण की जोपर्यंत तुम्ही तुमची पोटगी द्यायला चालू करणार नाही तोपर्यंत तुमची केस साक्षी पुराव्याला लागणार नाही आणि जोपर्यंत साक्षी पुराव्याला लागणार नाही, मग साक्षी पुराव्याला जर लागली नाही तर मग तुम्ही तुमची साईड कशी प्रूव्ह करणार, कसे पुरावे देणार? मग जोपर्यंत पुरावे देणार नाही मग तुमची केस तुमच्यासारखी होणार नाही. मग उगीच लंबवण्यात काय अर्थ आहे? आणि जर समजा ठीक आहे तुम्ही तुमची केस प्रूव्ह करू शकलात तर खूप वेल अँड गुड, पण जर समजा तुम्ही तुमची केस प्रूफ नाहीच करू शकले तर मग ते त्याच्यामध्ये जेवढा काळ गेलेला असेल, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, जेवढा काळ त्याच्यात गेलेला असेल तेवढ्या काळाची तुम्हाला एकदाच तेवढी मोठी अमाऊंट तुम्हाला कोर्टामध्ये नेऊन भरावी लागेल किंवा तुमच्या वाईफच्या अकाउंटला ट्रान्सफर करावी लागेल. मग एकदाच तुम्हाला 10, 15, 20 लाख रुपये भरायचे का महिन्याला 4-5 हजार भरायचे? बेस्ट काय 4-5 हजार भरायला चालू कर. पण कधी? जेव्हा तुमच्याकडे भक्कम पुरावा आहे की नाही इथं मी चुकलेलं नाहीच आहे आणि माझ्याकडे खूप चांगले पुरावे आहेत की जे प्रूव्ह करून दाखवतील की ही चूक माझ्या वाईफची आहे, त्यावेळेस तुम्ही नक्की, मी म्हणते की त्यावेळेस तुम्ही पोटगी थांबवा द्यायची किंवा पोटगी देऊ नका, पोटगी द्यायची टाळाटाळ करा. परंतु
जर तुमच्याकडे काहीही पुरावा नाहीये तर उद्या जाऊन तुम्हाला लाखो रुपयांमध्ये रक्कम भरण्यापेक्षा आज रक्कम भरलेली काय वाईट आहे. बरं, जेव्हा तुम्हाला वकील लोक हे सांगतात किंवा मी सांगते किंवा तुमचे वकील सांगत असतील की पोटगी भरा, त्यावेळेस तुम्ही पोटगी भरण्यासाठी तुम्ही काय म्हणता की नाही हे वकील जो आहे तो सेट झालेला आहे किंवा याने पैसे खाल्ले असतील. असं नसतं. पैसे खाल्ले म्हणून तुम्हाला सांगत नाही, कारण त्यांना माहिती असतं उद्या चलून काय कॉन्सिक्वेन्सेस होणार आहेत, काय त्याचे परिणाम होणार आहेत, म्हणून तुम्हाला सांगत असतात. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं लवकर पोटगी भरायला चालू करायची किंवा पुरावे असतील तर कोर्टासमोर ते सादर करायचे आणि मग केस आपल्यासारखी करून घ्यायची. ठीक आहे. तर चला, आपला जो कायदा आहे तो मराठीमध्ये साध्या सोप्या भाषेमध्ये समजून घेण्यासाठी आमच्या कायदा कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया. आणि आणखी तुमचे जे काही प्रश्न आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा किंवा आमच्या कम्युनिटी ग्रुपची मी लिंक तुम्हाला शेअर करेन डिस्क्रिप्शनमध्ये. त्याच्यावर तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सांगा. तुमचे प्रॉब्लेम्स मी तुमच्या नावासहित व्हिडिओमध्ये टाकेन जर तुमची कन्सेंट असेल तर. सो तुमचे प्रॉब्लेम शेअर करत राहा, आमचा ग्रुप जॉईन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.